अमेरिका आणि इराण शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत करण्यात आलंय। भारताच्या परराष्ट्र खात्याकडून निवेदन जारी करण्यात आलंय। शस्त्रसंधीमुळे आखातामध्ये आता शांतता राहील अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे। होर्मुझमधील वाहतूक पूर्ववत होईल अशी आशा असल्याचंही भारताने म्हटलंय। चर्चा आणि कूटनीतीनंच समस्यांवर तोडगा शक्य आहे। आधीच युद्धामुळे खूप नुकसान झालंय आणि युद्धामुळे जगावर इंधनाचं संकट आलं असं भारताने म्हटलंय। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर आता भारताने देखील आपली अधिकृत प्रतिक्रिया दिल्याचं समोर येत आहे। काय नेमकी भूमिका आहे आपल्या देशाची? अमोल, या शस्त्रसंधीची घोषणा झाल्याच्या काही तासानंतर भारताने याविषयीची प्रतिक्रिया दिलेली आहे। कारण दोन्ही बाजू इतक्या म्हणजे अमेरिकेची विश्वासार्हता तर इतकी तळाला गेलेली आहे की अमेरिका एखादी गोष्ट जाहीर केल्यानंतर त्यावर किती दिवस डोनाल्ड ट्रम्प कायम राहतील, किती तासांपुरतं डोनाल्ड ट्रम्प कायम राहतील असा प्रश्न असतो। त्यामुळे जर आपण पाहिलं तर साधारणपणे इराण अमेरिकेतील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर काही तास उलटून गेल्यावर काही तासांनी भारताच्या वतीने अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे आणि यामध्ये भारताकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा उल्लेख करण्यात आलाय। आधीच या संघर्षामुळे लोकांना प्रचंड दुःख झाले, त्रास झालेला आहे, वेदना लोकांनी सहन केलेल्या आहेत आणि जी ग्लोबल सप्लाय चेन आहे ती डिस्टर्ब झालेली आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापार प्रवाह हा पूर्ववत सुरळीत सुरू राहील अशी अपेक्षा देखील भारताने या युद्धविरामानंतर जाहीरपणे व्यक्त केलेली आहे। त्यामुळे भारताचा या संपूर्ण युद्धविरामाच्या घोषणेवरती पहिल्या दिवसापासून आम्ही शांततेच्या मार्गाने डिएस्केलेशन आणि कूटनीतीच्या माध्यमातून संघर्षातून उत्तर शोधण्यावरती भर देत होतो असं भारताने म्हटलंय आणि त्यानंतर ही आशा व्यक्त केली आहे की सगळी परिस्थिती पूर्ववत होईल आणि इतर जगाला जो या युद्धामुळे त्रास झाला तो त्रास आता भविष्यात होणार नाही। व्यापार प्रवाह, व्यापार मार्ग सगळे सुरळीतपणे सुरू होतील अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे। त्यामुळे भारताने एक प्रकारे सर्वसामान्य जगातील इतर देशांचा ज्यांच्या या सगळ्या संघर्षाशी थेट संबंध नव्हता त्यांचा आवाज बनून त्यांच्या माध्यमातून त्यांचं म्हणणं एक प्रकारे मांडलंय असं आपण नक्की म्हणू शकतो सध्याच्या घडीला। निश्चित धन्यवाद सोमेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।